निष्ठा ठेवली आहे ना, त्याचं काल मला फलित मिळालं. आजही इथे आहे, ठाकरे इथे आहेत, माझ्या शिवसेना इथे आहे. मी 25 वर्ष संघटनेसाठी काम केलं, माझे कुठं चुकलं हे मला सांगावं. शिवसेनेसाठी मी आयुष्य घालवलं आहे. अशा शब्दात मुंबई महापालिका निवडणुकीच्या अर्ज भरण्याच्या तोंडावर तिकीट नाकारल्यानं माधुरी मांजरेकर ढसाढसा रडत म्हणाल्या होत्या. मात्र 1.5 महिन्यातच उद्धव ठाकरेंकडून त्यांना निष्ठेचं फळ देण्यात आलंय. नुकत्याच झालेल्या मुंबई महापालिका निवडणुकीवेळी अनेकांची उमेदवारी कापावी लागली होती. त्यामुळे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत नाराज असलेल्या मंडळींची संख्या मोठी होती. मात्र त्यापैकी शेवटच्या क्षणी वडाळा येथील प्रभाग क्रमांक 178 मधून उद्धव ठाकरे यांच्या पक्षाकडून शेवटच्या क्षणी तिकीट नाकारण्यात आलेल्या माधुरी विश्वासराव मांजरेकर या उमेदवारी कापल्यानंतर सर्वांसमोर ढसाढसा रडल्या होत्या. पण 1.5 महिन्यातच उद्धव ठाकरेंकडून त्यांना मोठं गिफ्ट देण्यात आलंय. त्यांची आता मुंबई महापालिकेच्या स्वीकृत नगरसेवकपदी वर्णी लागली आहे. त्यानंतर माधुरी यांनी निष्ठेचं फळ अशी एकच प्रतिक्रिया दिली आहे. त्या म्हणाल्या, मातोश्री आणि उद्धव साहेबांनी निष्ठेचं खरं फळ काय असतं हे दाखवून दिलंय. सभागृहात शिवसेनेचा आवाज अधिक बुलंद करण्यासाठी मी पूर्णपणे कटिबद्ध आहे. मातोश्रींच्या मोठ्या मनाबद्दल व्यक्त होण्यासाठी माझ्याकडे अनेक भावना आहेत. अशा शब्दात स्वीकृत नगरसेवकपदी वर्णी लागल्यानंतर माधुरी विश्वासराव मांजरेकर यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधताना आपली प्रतिक्रिया व्यक्त केली. मुंबई महापालिकेत उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेच्या वाट्याला 3 स्वीकृत नगरसेवक पदं येत आहेत. त्यातच आता उद्धव ठाकरे यांनी यासाठी त्यांच्या पक्षातील 3 जणांच्या नावावर स्वीकृत नगरसेवक म्हणून शिक्कामोर्तब केलाय. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेकडे स्वीकृत नगरसेवक पदासाठी इच्छुकांची मोठी यादी होती. त्यामुळे या पदावर कोणाची वर्णी लागणार याची उत्सुकता शिगेला पोहोचली होती. आता उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेकडून साईनाथ दुर्गे, माधुरी मांजरेकर, कैलास पाटके ही 3 नावं फायनल करण्यात आली आहेत. या 3ही नावांवर मातोश्री बंगल्यावर शिक्कामोर्तब झालंय. किशोरी पेडणेकर यांच्या मार्फत आज या नावांची औपचारिक घोषणा होईल. त्यानंतर साईनाथ दुर्गे, माधुरी विश्वासराव मांजरेकर, कैलास पाटके यांच्या शपथविधीचा कार्यक्रम होईल.